तुमच्या मते सगळ्यात चांगला आंतरप्रेन्युअर म्हणजे उद्योजक किंवा उद्योगपती कोण आहे? टाटा, बिर्ला, अंबानी की बिल गेट्स की मार्क झुकरबर्ग की अन्य कोणी? मते कोणीही आंतरप्रेन्युअर हा सगळ्यात चांगला किंवा अत्युत्तम किंवा असा कोणीही नसतो. प्रत्येकाच्यात काही ना काही क्वालिटीज असतात, काही ना काही गुणविशेष असतात, त्याद्वारे तो आपापल्या पोझिशनवर त्याच्या पोझिशनवर पोचलेला असतो. तुम्हीसुद्धा चांगले आंतरप्रेन्युअर होऊ शकता. आज ज्या काय तुमच्या बिझनेसमध्ये जी काय तुमची पोझिशन आहे तिथपासून तुम्ही वरती जाऊ शकता. तुम्हाला काय उंची गाठायची तिथपर्यंत तुम्ही पोचू शकता. फक्त चांगलं आंतरप्रेन्युअर बनण्यासाठी तुम्हाला काय करायचं हे फक्त थोडंसं माहिती पाहिजे. तर मी आज संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत की ज्याद्वारे तुम्ही चेक करू शकता की त्या गोष्टी आपल्यात आहेत का आणि आपण सक्सेसफुल आंतरप्रेन्युअर होऊ शकतो आणि किती वेळात होऊ शकतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चिकाटी. तुमच्यामध्ये चिकाटी असली पाहिजे की मी काहीही झालं तरी कुठलीही गोष्ट मला जी करायची आहे ती माझ्या बिझनेस आयडियावरती काम करून मी ती करणारच. दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःलाच आव्हान द्यायला पाहिजे की माझ्यापेक्षा मीच फक्त चांगलं करू शकतो. इतरांशी कंपॅरिझन करण्याची मला गरज नाही. माझ्यापेक्षा मीच चांगलं करू शकतो. आज मी जे काय करतो आहे त्यापेक्षा उद्या मी निश्चितच चांगलं करेन. तिसरं आहे तुम्ही उत्साही असायला पाहिजे किंवा पॅशनेट असायला पाहिजे. तुम्ही जे काय करता आहे, तुमचा जो काय बिझनेस आहे तो तुम्ही खूप पॅशनेटली केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या काय प्रॉब्लेम्स किंवा जे जे काय समस्या तुम्हाला येतात त्या तुम्ही दूर केल्या पाहिजे आणि त्यासाठी पाहिजे किंवा पॅशनेट असायला पाहिजे. तुम्ही जे काय करता आहे, तुमचा जो काय बिझनेस आहे तो तुम्ही खूप पॅशनेटली केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या काय प्रॉब्लेम्स किंवा जे जे काय समस्या तुम्हाला येतात त्या तुम्ही दूर केल्या पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला उत्साह पाहिजे. तुम्ही रिस्क घ्यायला पाहिजे. रिस्क म्हणजे कसं की खूप अतिशय रिस्क घेतली आणि मग त्याच्यामध्ये एकदम रिस्कमध्येच प्रॉब्लेम आला असं नाही. तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला पाहिजे. तुम्हाला जेवढी रिस्क घ्यायला हवी तुमच्या बिझनेसमध्ये जेवढी लागते तेवढीच रिस्क तुम्ही घ्यायला पाहिजे. तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजे की स्वतःवर इतका विश्वास पाहिजे की मी जे काय करतो आहे, माझं इंट्युशन आहे किंवा माझ्या ब्रेनला किंवा माझ्या मनाला जे पटतं ती गोष्ट बरोबरच असणार आहे. उगीच इकडे तिकडे कोणी काही सांगितलं म्हणून डायव्हर्ट होण्याची गरज नाही. कुठलीही भीती तुम्ही बाळगली नाही पाहिजे की मला अरे आता हे कसं होईल, हे केलं तर हे होईल का नाही होईल, अशी भीती नाही बाळगायची. तुम्हाला जर का तुमच्या इंट्युशनला किंवा तुमच्या आत्मविश्वासाला जर पटत असेल तर बेधडक ती गोष्ट तुम्ही करून टाकली पाहिजे. तुमचे गोल्स तुम्ही व्हिज्युअलाइज केले पाहिजे. म्हणजे की काय आहे, मला काय करायचं आहे, मला हे करायचं आहे, तर मग ते कसं करायचं याच्यामध्ये तुमचं त्याचं जे ब्ल्यूप्रिंट आहे ते तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे. तुम्ही चांगल्या लोकांशी हातमिळवणी करा, पार्टनरशिप करा. आजूबाजूला बरेच लोक असतात पण त्यातले चांगले लोक तुम्ही तुमच्याशी ज्यांची वेवलेन जुळते आहे अशा लोकांना तुम्ही सिलेक्ट करा आणि त्या लोकांशी हातमिळवणी करा. ॲक्शन घ्या. नाटो करू नका. नाटो म्हणजे काय? नो ॲक्शन टॉक ओनली. आपण काही गोष्टी फक्त बोलतो, फक्त प्लॅनिंग करत राहतो आणि मग त्या प्लॅनिंग करता करता आपल्याला वेळ निघून जातो आणि आपल्याला ॲक्शन घ्यायला वेळच मिळत नाही. त्यामुळे तुम्ही प्लॅन करा, पटकन हे करा, त्याचा रिव्ह्यू करा आणि ॲक्शन घ्या त्याच्यावरती. एक जाणून घ्या की कुठलाही आंतरप्रेन्युअर हा एका रात्रीत बनलेला नसतो. त्याला वेळ हवा असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःला वेळ द्या की आज तुम्ही जे काय चालू केलं आहे त्याला एक थोडा वेळ द्या. म्हणजे आपसूक गोष्टी लाईनवर येतात. काही गोष्टीमध्ये तुम्हाला फेल्युअर मिळतात नक्कीच, पण तुम्हाला थोडा वेळ मिळाला म्हणजे तुम्ही स्वतःला सावरून त्या गोष्टींमध्ये व्यवस्थित तुम्ही त्यामध्ये सक्सेस किंवा यश प्राप्त करू शकता. तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करा. असं फायनान्शियल प्लॅनिंग करा की जे रोबस्ट असलं पाहिजे. म्हणजे एकदम असं चांगलं असलं पाहिजे प्लॅनिंग की ज्याद्वारे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम फायनान्शियली येता कामा नये. तुमचे कस्टमर कोण आहे हे तुम्हाला निश्चित पाहिजे की आज जर का तुमच्याकडे कस्टमर नाही, तुम्ही बिझनेस टाकून बसला किंवा तुम्ही एखादं दुकान टाकून बसला पण कस्टमरच येत नाही, तर असं ही स्थिती चांगली नाही. त्यामुळे तुम्हाला कस्टमर आधी निश्चित केला पाहिजे की माझा कस्टमर कोण असला पाहिजे. त्याद्वारे तुम्ही पुढचं जे काय इन्व्हेस्टमेंट किंवा बाकीचे लोकांची जमवाजमव किंवा हे सगळं या गोष्टी तुम्ही नंतर करा, पण पहिले कस्टमर तुम्ही मिळवा. कस्टमर असेल तर कस्टमरच्या तक्रारींकडे तुम्ही लक्ष द्या.
तुम्ही जर एक्झिस्टिंग बिझनेसमॅन असाल तर तुमचे कस्टमर्स असतील त्यांच्या तक्रारींकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्या, म्हणजे मग तुम्हाला कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे साधता येईल. अंडर प्रॉमिस आणि ओव्हर डिलिव्हर, म्हणजे तुम्ही सांगू नका उगीच आम्ही असं करू, येऊ करू, तेव्हा करू, असं नका सांगू. तुम्ही सांगा हो ठीक आहे आम्ही बघतो करतो, आणि मग तुम्ही ज्या वेळेला त्यांना सांगितलं असेल की मी 6 तारखेला डिलिव्हर करतो, त्याऐवजी तुम्ही 5 तारखेला डिलिव्हर करा, किंवा 6ला संध्याकाळी डिलिव्हर करतो सांगितलं असेल तर 6ला सकाळी डिलिव्हर करा. म्हणजेच अंडर प्रॉमिस आणि ओव्हर डिलिव्हर. कोणती रिस्क घ्यायची याची आधी पडताळणी करा, की ही रिस्क जी आहे ही रिस्क मी घेतली आहे किंवा घेतो आहे, तर ही रिस्क प्रॉपर आहे की नाही, म्हणजे मी त्या रिस्कमध्ये स्वतःला सावरून मी बाहेर त्याच्यातनं येऊ शकेल की नाही. त्यामुळे स्वतःसाठी कुठल्याही रिस्कचा एक्झिट रूट तयार ठेवा. तुम्ही तुमचं संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर तुम्ही घरी जाता, घरी गेल्यानंतर काय आपण रिलॅक्स होऊन जातो. रिलॅक्स झाल्यानंतर मग आपण टी व्ही बघतो किंवा काहीतरी फिक्शन वाचतो किंवा असाच कुठेतरी टिवल्या बावल्या करण्यामध्ये वेळ घालवतो. तो न करता तुम्ही घरी जाऊनसुद्धा काही केस स्टडीज वाचा किंवा याचा अभ्यास करा. म्हणजेच काय की तुम्हाला तुमच्या बिझनेसशी त्याची रिलेशन लावता येईल, आणि मग तुम्हाला कळेल की हो या केस स्टडीमध्ये असं दिलं आहे, म्हणजे आपल्याला पण ती सिच्युएशन लागू होत असेल तर आपण त्यातनं कसं बाहेर यायचं. स्वतःची जाहिरात करा. आपण फार हेजिटंट असतो, पर्टिक्युलरली आपण भारतीय माणूस हा खूप हेजिटंट असतो की मी कसं सांगणार माझ्याबद्दलच. काही लोक खूप बडेजाव करतात, पण तसाही नाही करायचा. एक माफक जेव्हा आपल्याला मौका मिळेल तेव्हा एखाद्याशी तुम्हाला बारमध्ये एखादा कोणी भेटला किंवा हॉटेलमध्ये कोणी भेटला किंवा लिफ्टमध्ये कोणी भेटला तर त्याच्याशी तुम्ही वेळ प्रसंग बघून स्वतःची जाहिरात करा. तुमच्या कंपनीचं कल्चर तुम्ही सेट केलं पाहिजे. कंपनीचं कल्चर सेट करायचं म्हणजे काय की तुमची कंपनी तुमच्या व्हॅल्यूज काय आहेत, किंवा तुम्हाला काय चांगलं आहे, किंवा तुम्हाला तुमच्या लोकांकडून काय करून घ्यायचं आहे हे तुम्ही आधीच कंपनीच्या कल्चरमध्ये सेट करून ते पर्कोलेट करा सगळ्यात शेवटच्या माणसापर्यंत तुमच्या कंपनीच्या. आणि म्हणजे ते त्याची जाहिरात बाहेर पण करा की हे आमच्या कंपनीचं कल्चर आहे, आम्ही ऑनेस्ट कंपनी आहोत, आम्ही खोटं सांगत नाही, आम्ही फॉल्स प्रॉमिसेस देत नाही वगैरे, या प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये येतात. नेटवर्क आणि नेटवर्क. सतत तुम्हाला नेटवर्क केलं पाहिजे. कुठेही तुम्ही गेलात तरी तुमच्या बिझनेसबद्दल तुम्ही बोलला पाहिजेत. म्हणजे असं आम्ही खूप हे आहे असं गर्विष्ठपणे नाही, पण तुम्ही सांगितलं पाहिजे की हो हे मी करतो आणि हा माझा बिझनेस आहे आणि मला यामध्ये यश प्राप्त करायचं, हे तुम्ही सांगू शकता. सतत शिकत राहा, सतत नवीन माहिती घेत राहा. कुठलीही माहिती कधीही आपण लर्नर मोडमध्ये नेहमी राहायला पाहिजे, कधीही स्टुडंट मोडमध्ये राहायला पाहिजे. असं नाही की मला सगळं येतं, मला सगळी माहिती आहे असं आपण नाही सांगायचं लोकांना किंवा नाही भासू द्यायचं. त्यामुळे आपण नेहमी हे करत राहायचं, लर्न करत राहायचं, शिकत राहायचं, माहिती घेत राहायची. जितकी माहिती घ्याल तितकी चांगली तुमच्या बिझनेस करता. प्रॉब्लेम्स जे असतील तुमचे तर प्रॉब्लेम अरे बापरे एवढा मोठा प्रॉब्लेम आला आता काय करू मी, असं करून तुम्ही त्याच्या ओझ्याखाली दबून जाऊ नका. त्या प्रॉब्लेमला छोट्या छोट्या स्टेप्समध्ये किंवा ज्याला बेबी स्टेप्स म्हणतात, छोट्या छोट्या स्टेप्समध्ये डिव्हाइड करा, आणि छोटी छोटी ती स्टेप आहे तो मिनी प्रॉब्लेम तुम्ही एका वेळेला एक प्रॉब्लेम घेऊन सॉल्व करा, नंतर दुसरा करा, तिसरा करा. असं करून जितक्या तुम्ही स्टेप्समध्ये डिव्हाइड केला असेल प्रॉब्लेम, तेवढ्या सगळ्या स्टेप्स सॉल्व झाल्या की तुमचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व होण्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही नोट करा, कॅलेंडरवर टाका, म्हणजे तुम्ही विसरणार नाही. नाहीतर मग तुम्ही एखादी गोष्ट ठरवली असेल किंवा उद्या एक्स माणसाला बोलावलं असेल आणि तुम्ही सांगून टाकलं तुमच्या सेक्रेटरीला किंवा तुम्ही त्याला की वायला बोलावून घ्या, तसं होता कामा नये. दोघांचाही वेळ जाता कामा नये, तुमचाही त्याच्यात वेळ जाता कामा नये. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित कॅलेंडरवर गोष्टी नोट करा आणि मग त्या गोष्टी विसरू नका. प्रत्येक वेळेला आपल्या कामावरती तुम्ही फोकस करा. म्हणजे असं नका की काय थोड्या वेळाने व्हॉट्सॲप आला किंवा काहीतरी कुठेतरी मेसेज आला मग लगेच आपण बघतो, असं करू नका. तुम्ही ज्या कामामध्ये व्यग्र आहात त्या कामामध्ये फोकस करा. तुम्ही जर एखाद्या याच्याशी काहीतरी प्रॉब्लेमचा डिस्कशन करत असाल तर त्या प्रॉब्लेमवर तुमच्या लोकांबरोबर तो प्रॉब्लेमच फक्त डिस्कस करा. इतर गोष्टींशी तुमचं लक्ष डायव्हर्ट होऊ देऊ नका. तुम्ही फिट राहा, म्हणजे तुम्ही व्यायाम करा किंवा तुम्ही रनिंग करा, तुम्ही काही करा, पण तुम्ही फिट असलं पाहिजे मेंटली आणि बॉडीली पण.
तुम्ही जर मेंटली आणि बॉडीली फिट असाल तरच तुम्ही तुमच्या बिझनेसवरती कॉन्सन्ट्रेट करून एक चांगला एंटरप्रिनर बनण्याच्या दृष्टीने तुम्ही पावलं टाकू शकता. तुम्ही टाईम ऑफ घ्या, की खूप कामच केलं म्हणजे सगळे सक्सेस मिळतं किंवा आपल्याला हे मिळतं असं नाही. तुम्ही टाईम ऑफ घ्या, की ठीक आहे, सांगा तुमच्या लोकांना की मी इथून पुढे 7 दिवस नसणार आहे, तुम्ही या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांभाळून घ्या. अगदीच इमर्जन्सी असेल तर हा माझा नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. असं म्हणून तुम्ही बिनधास्त कुठेतरी तुम्हाला जिकडे जायचं, तुमची जी काय आवडती प्रेक्षणीय स्थळं आहे तिकडे तुम्ही निघून जा. तुम्ही माहिती नसलेल्या गोष्टी विचारा. आपण काय करतो की मला माहिती नाही आहे हे लोकांना कसं सांगायचं, माझं अज्ञान कसं प्रकट करायचं, असं म्हणून आपण विचारत नाही. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजे. तुम्हाला जर माहिती नाही ना, सगळंच काही तुम्हाला माहिती नसतं जगातलं, त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नसेल तर तुम्ही सांगा की ही गोष्ट मला माहिती नाही, तुम्ही प्लीज मला एक्सप्लेन करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं फेल्युअर आलं तुम्हाला एखादं, प्रत्येक वेळेला आपल्याला सक्सेसच मिळते असं नाही, फेल्युअर पण येतं, आपण नापासही होऊ शकतो, पण ते फेल्युअर तुम्ही ॲक्सेप्ट करण्याची सवय करा. असं नाही की दरवेळेला फेल झालं तर असं मान टाकून बसून राहायचं असं नाही. तुम्ही फेल्युअर ॲक्सेप्ट करायची सवय करा, म्हणजे पुढच्या वेळेला जर एखादं परत फेल्युअर आलं तर तुम्हाला त्याची सवय झालेली असली पाहिजे. फेल्युअर ही सक्सेसची पहिली पायरी असते असं म्हणतात ते उगीच नाही. नेहमी दुसऱ्यांना मदत करा. स्वतःलाच फक्त सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि दुसऱ्यांना काहीच करायचं नाही. कोणाला पाहिजे असेल तर त्याला मदत करा. मला आता माहिती आहे की आमच्या एका कंपनीमध्ये कॉम्पिटिटर आमचे होते, त्याला काहीतरी रॉ मटेरियल पाहिजे होतं, त्याला कमी पडत होतं. तर आमच्या परचेसवाल्याने म्हटलं, सर त्याला कसं द्यायचं, तो तर आपला कॉम्पिटिटर आहे, मग आपल्याकडे राहणार नाही. म्हटलं तसं काही करू नका, तुम्ही बिनधास्त त्याला द्या, त्याला किती पाहिजे, ठीक आहे आपल्याला किती 50 रुपयांनी मिळतं ना, मग त्याला सांगा आम्ही तुम्हाला 60 रुपयांनी देऊ म्हणून, आणि त्याला ते द्या. त्याची अडचण आहे, आपणही त्याच्यातनं फायदा करून घेऊ आणि त्याची अडचण पण कंप्लीट होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर बनण्यासाठी कामी येतील असं मला वाटतं. आणि याउपरसुद्धा जर का तुम्हाला काही समस्या असेल तर आम्ही आहोतच. आम्ही डीप थिंकर्स, आमची टीम आहे. आमच्या CS उल्का कुलकर्णी आहे, मी चार्टर्ड अकाउंटंट नितीन ब्रह्मा आहे आणि आमच्याकडे एक चार्टर्ड अकाउंटंट अवंती गाडगीळ म्हणून आहे. आम्ही सगळे मिळून तुम्हाला हेल्प करू शकतो. आणि तुम्हाला काही समस्या असतील, म्हणजे कुठलं MSME रजिस्ट्रेशन करायचं असेल, तुम्हाला GST संबंधी काही प्रॉब्लेम असेल, इन्कम टॅक्स संबंधी काही प्रॉब्लेम असेल, तुमचं अकाउंट्सचं डिपार्टमेंट किंवा फायनान्शियल सिस्टम सेटअप करायचे असतील तर तुम्ही बेधडक आमच्याकडे येऊ शकता आणि आम्हाला त्या गोष्टी विचारू शकता. आम्हाला आनंदच वाटेल तुम्हाला मदत करण्यामध्ये. धन्यवाद.